आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूरमध्ये सावकारकी जोरात असल्याचे चित्र पाहायला मिळाले। 6 महिन्यापासून राजेंद्र शहापुरे यांच्यावर खाजगी सावकारकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याकरिता वारंवार निवेदने दिले। आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदन देखील देण्यात आले, पण जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सकारात्मक चर्चेमुळे सदरचे आत्मदहन स्थगित केले होते। पण पोलीस ठाणे व उपनिबंधक कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत असल्याचे संग्राम राजपूत यांनी आंदोलनामध्ये बोलताना सांगितले। राजेंद्र शहापुरे यांच्यावर असणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही, त्यामुळे मी आज रोडवर उतरून आंदोलन करणार असल्याचे पत्र पोलीस ठाण्यात देण्यात आले। तरी आज आंदोलन ठिकाणी पोलिसांनी येऊन मला आंदोलनापासून थांबा, उद्या चौकशी करून गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले आहे। ही माझी लढाई आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत जयसिंगपूरमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे संग्राम राजपूत यांनी सांगितले आहे। गेल्या 6 महिन्यापासून पोलीस स्टेशनला दिलेले एक निवेदन होतं, माझ्या तक्रार होता की राजेंद्र शहापुरे यांच्यावर खाजगी गुन्हा सावकारीचा गुन्हा दाखल करा, पण गेले 6 महिने याच्यावर त्यांनी दुर्लक्ष करत आहेत। सकारात्मक अभिप्राय आल्यानंतर देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत आहे। मी याआधी पण 2 वेळा उपोषण करण्याचा निर्धार केला होता, पण पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मी 2 वेळा जे माझं आंदोलन होतं ते स्थगित केलं होतं। ही तिसरी वेळा, या तिसऱ्या वेळी पण पोलिसांनी आता मला सकारात्मक सांगितले की आजचा 1 दिवस थांबा, यानंतर काय असेल तर गुन्हा दाखल करून घेतो किंवा काय असेल तर तुमचा एक विषय कंडका पडून देतो, अशा शब्दात त्यांनी मला सांगितलं आहे। त्या अनुषंगाने मी आजचं जे आंदोलन होतं हे आजचं आंदोलन आपल्या सर्वांच्या साक्षीने स्थगित करत आहोत। आणि पण यापुढे जर त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही तर या पुढचं आंदोलन यापेक्षाही तीव्र असेल, इतकंच मी तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजेंद्र शहापुरे या व्यक्तीवर जर 2 दिवसात गुन्हा नाही दाखल झाला तर परत आणि आज प्रशासनाचं ऐकून आम्ही 2 दिवसापुरतं आंदोलन स्थगित केलेलं आहे। आणि जर का परत त्या व्यक्तीवर गुन्हा नाही दाखल झाला तर परत याच ठिकाणी आम्ही 2 दिवसानंतर तीव्र आंदोलन करू। आणि जर का त्या व्यक्तीवर नाही गुन्हा दाखल झाला तर या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।